मन मंदिरा गजर भक्तीचा. पाण्यामध्ये मीठ टाकलं, दिसतं का? अगदी टाटाचं मीठ आणलं बारीक. पूर्वीचं खडा मीठ नाही, खड्याचं मीठ येत होतं ना डायरेक्ट, म्हणजे ते आग्रावरून यायचं. आग्रा म्हणजे आग्रा नाही दिल्लीजवळचा, मिठाचे आगर काय म्हणतात त्याला, मिठाचे आगर. म्हणजे रिफाईंड नाही, ते असं लाकडाच्या ह्याने ओढून घ्यायचं आणि पोती भरायची आणि यायचं. काय खडा मीठ. हे मग कसं रिफाईंड बीन त्याला आयोडीन बिडणे घालून मग ती जाहिरात येते, आयोडीन विकतं, हे घ्या मीठ तेच वापरा. ठीक आहे का? इतकं विरघळलं की दिसलं नाही. तो ग्लास ठेवला होता त्यांनी तिथे, एकाला काही माहिती नव्हतं. त्यांनी चांगलं स्वच्छ पाणी आपण पिलं. अरे म्हटलं खरंच दिसतंय. आवडले. अहो कळलंच नाही मला, कळेल कसं? तसं अज्ञान तसं कळतच नाही. मनुष्य बोलतो ते नीट बोलतो का वाईट बोलतो हे तोंड उघडल्याशिवाय कळत नाही. तोंड उघडल्याशिवाय कळतं का? बिलकुल कळत नाही. काही काही मला माणसं अशी माहिती आहेत की जिथपर्यंत तोंड उघडत नाही तिथपर्यंत रुबाबदार, तोंड उघडलं की कळलं, वाया गेलं. अशी माणसं बघितलीत की आमच्यासमोर बोलताना सुद्धा पहिलं अगोदर नीट बसलं होतं. मग महाराजांनी जी बोलणं उघडलं शिवीपासून सुरुवात. मग म्हटलं काय करावं महाराज, तोंडाला असू द्या म्हटलं, बरी असते. सगळ्यांनीच आमच्यासारखी ज्ञानेश्वरीची ओवी गाऊन काय मिळालं? तुमचं हे बरं आहे. त्याला इलाज नाही. तुकाराम महाराज म्हणतायत पडिले वळण. इंद्रियाला जे वळण पडलंय त्याला इलाज नाही. तसं मीठ पाण्यात टाकल्यानंतर दिसू दे नाही तर न दिसू दे, चाकल्यानंतर ते कळतच. ते अविद्ये सवे चौघे वेचिती जिवे, तत्वज्ञानाचे निनावे उठती ये. हे अविद्येचे चौघी वेचती. अविद्येबरोबर या चौघी वाणी गेल्या अविद्या कार्य असल्या कारणाने, पण तत्वज्ञानाच्या रूपाने पुन्हा जिवंत होतात. कुणाच्या रूपाने जिवंत झाल्या? तत्वज्ञानाच्या रूपाने पुन्हा जिवंत झाल्या. हो, काही काही मनुष्य जिवंत झाल्या शब्दाचा अर्थ सांगू का? बोलता बोलता जे आठवतं सांग, आपलं चुकलं तरी मानून घ्या. काय चुकलं तरी आपलं मानून घ्या की आपलं चाललंय, एक वारकऱ्याचं पोर आहे, बोलत आहे, ऐकून घ्या. काय आणि हे मी का बोललो? तुम्ही आला म्हणून बोललो. माझं वेडं वाकडं बोलणं ऐकायला तुम्ही येता, आवडीने प्रेमाने येता म्हणून बोललो. काही काही माणसं आयुष्यात अशी असतात, जिवंतपणी छळतात आणि मेल्यानंतर सुद्धा छळतात. आहे का नाही अनुभव? एखादा माणूस इतका, काय सांगू तुम्हाला, इतकं खाणं, इतकं पिणं, इतकं वाईट वागणं, त्या बाईला पोरा बाळांना नरक मेल्यानंतर बघायला नको, जिवंतपणी नरकात. जिवंतपणी त्रास दिला, गेल्यानंतर सगळ्यांना वाटलं सुटलो. सगळ्यांनी उसास टाकला, कारण त्या दिवशी रात्री दारात येऊन कोणी शिव्या दिल्या नाहीत, कोणी काही बोललं नाही. रडल्यासारखं केलं घरातल्या माणसांनी, तर करावंच लागतं तसं. नाही तर आजूबाजूचे रिकाम टेकडे म्हणतात एवढा वाघ गेला कोण रडले नाही, तुम्ही रडा की. तुम्हाला काही नको म्हटलंय का आम्ही? रडा ना, काही कारण नसतं. ते म्हणले तुम्हाला माहिती आहे का कसं रडू येईल म्हणे. आम्ही काय दुष्ट आहोत का? एकही दिवस त्याच्या संगतीत सुखाचा गेला नाही. पुढची मोठा गमतीचा भाग आहे. कसे तरी 10 दिवस गेले. 12वा झाला, 14वा झाला.
एक दारूचा दुकानदार आला. नमस्कार म्हटले, तुमच्या वडिलांची बाकी आहे ती द्या. आम्ही 10वा होईतोपर्यंत वाट बघितली, तरी आम्ही त्यांची प्रत्येक बाटली घेऊन जाताना सही घेतलेली. हे बघा, त्यांच्या नावावर 10,000चं बिल. पोरं म्हणली असतानाही छल्लण, मेल्यावरही छळतोय. काय कळलं? काय असतानाही त्रास दिला, असताना कुणाच्या खिशात पैसे शिल्लक ठेवले नाही, भांडून घेतले, आणि आता मेल्यावर सुद्धा मागच्याला सुखाने जगू देत. ते आता म्हणाले आता हे कर्ज फेडत पुन्हा आमचं पुढचं आयुष्य शिल्लक संपून जाईल. म्हणजे जिवंत असताना छळलं, पुन्हा मेल्यानंतर सुद्धा तसंही हा उरतो तत्वज्ञानाच्या रूपाने. म्हणजे पहिल्यांदा काय म्हणत होता? जीवोहम. आता तत्वज्ञानाच्या भूमिकेवर काय म्हणतो? शिवोहम. आता शिव झाला. मराठी शब्द कळतो की नाही? मेल्याला काय म्हणतात? शिव झाला. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून शिव झाला. मग आता शिव जरी झाला तरी सुटलं का? तसं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोना मरोन ये लावावा तरी हा ईशिण लेवा बोधरूपेशी. चिन्मात्र चिद घन द्रिंग मात्र शाही नित्यानंद कल्याण निरंतर जे अन्यथा कैसे झाले मी अविद्या अविच्छिन्न राहिले आणि जीवत्व पावले कैसे ते पार. चिन्मात्र चिद घन काय? द्रिंग मात्र नित्यानंद कल्याण निरंतर ते अन्यथा कैसे झाले. मग हे बघा, इतकं जे नित्यानंद अविच्छिन्न आहे, नित्यानंद अविच्छिन्न द्रिंग मात्र द्रष्टा, चिन्मात्र ऐक्य. समजून या नीट म्हणजे समजेल. असं आहे चिन्मात्र ऐक्य, असं आहे ते म्हणतंय मी ब्रह्म. काय म्हणते? मी आला म्हणजे ऐक्य असताना भेदावर आलं, म्हणजे हे जिवंत झालं पुन्हा कर्जाच्या रूपाने पुन्हा जीवन. माझं म्हणणं लक्षात घ्या, विषय सुंदर आहे. हे आपले चालू दृष्टांत सुचतात म्हणून तुम्हालाही कळतं, मलाही ऐकताना बरं वाटतं. मलाही सुचलं, मलाही बरं वाटतं. मला सुचण्याचा आनंद आहे, तुम्हाला ऐकण्याचा आनंद आहे. असं दोघंही एका ओळीतले. काय बरं वाटतं? काय असतं, जेवायला माणसं येतात, त्यांच्या आवडीचं त्यांना करून घातलं म्हणजे आईला तसं बरं वाटतं. तसं ज्ञानोबारांनी एवढा ग्रंथ केला, माझ्याकडे शिजवलेलं काहीच नाही, मी आपलं वाढतोय एवढंच काम आहे. काय एखादा जर काही जिन्नस कमी झाला तर तो माझा आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विणवितो असे. न्यून असेल ते माझं आहे आणि जे चांगलं आहे ते माझ्या सद्गुरुनाथांचं आहे. म्हणून लक्षात घ्या, इथे काय सुंदर सांगतायत. असं ऐक्य असताना मी ब्रह्म. अरे मी कुठून आला तुझा? मी म्हणतोयस म्हणजे अजून सूक्ष्म शिल्लक आहे. सूक्ष्म शिल्लक आहे. आम्ही आमच्या बापाला काही कमी पडून दिलं नाही. शेवटपर्यंत AC रूममध्ये ठेवलं. कशाला सांगता? काही तुम्हाला कोणी सांगितलं होतं ठेवा म्हणून? बघा, ते कोणीतरी काही व्यवस्था केली की नाही, उगीच टिमकी पिटत असतात. AC रूममध्ये ठेवलं, रोजचं 5,000 रुपये भाडं होतं. हां, टिमकी पिटण्याकडं ठेवलं का? मग गल्लीतून फिरावं. बापाला AC मध्ये ठेवला, AC मध्ये ठेवला, आणि तू रोज झोपतोयस रात्रंदिवस. त्याच्यामध्ये विशेष काय? विशेष काय? केलं तर बोलू नये. आणि कोणाकरता केलं? जगाकरता केलं ते ठीक आहे. ज्याने तुझ्याकरता आयुष्य दिलं त्यांच्याकरता केलं तर कुठे बिघडलं?
ज्यांनी आयुष्य दिलं त्या देह दिला त्यांच्याकरता केलं तर काही बिघडत नाही. मग ज्यांनी जिवंतपणा दिला, ज्यांनी ज्ञान दिलं, प्रेम दिलं, त्या संतांचा वंदन केलं तर कुठे बिघडलं? त्या सद्गुरूला वंदन केलं तर कुठे बिघडलं? काय बिघडलं? आम्ही कोणाच्या पाया पडत नाही. नको ना पडूस. काय हां काही पाया पडावं नाही का? आहे बघा, पाया पडण्याची पद्धत आपल्याकडे आहे. फॉरेनमध्ये काय हाऊ डू यू डू, हातामध्ये हात घालून हाऊ डू डू. आणि अगदी जर प्रेम असेल तर दोन्ही हात हातात घ्यायचे, एका हाताचा सेकंड नाही. आणि वैरी असेल तर इतका हिसका द्यायचा की घरी गेल्यानंतर 4 दिवस खांदा दुखला पाहिजे. हाऊ डू यू डू. माझं बोलणं कळलं? काही काही ठिकाणी अशा दुष्ट पद्धती होत्या, बुक्का लावण्यास सुद्धा बरं का. हो, एखाद्याचं जर वर्म काढायचं असेल ना त्याला बुक्का लावायचं, पण त्याच्यामध्ये खाजकुजली घालून लावायचं. मन मंदिरा गजर भक्तीचा.